अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम, जय जिनेन, जय झूलेलाल। मैं मुख्तार अहमद, चीफ एडिटर अमरावती हलचल न्यूज़ के। अभी हम पहुँचे अमरावती कमिश्नर ऑफिस, जहाँ आज जितने भी अमरावती कमिश्नरी 10 थानों के अंदर से जो मोबाइल गुम हुए थे, जो चोरी हुए थे, वो सब मोबाइल पुलिस ने डिटेन किए। अमरावती कमिश्नरी के जो 10 पुलिस स्टेशन आते हैं, 10 पुलिस स्टेशन की जहाँ भी कंप्लेंट थी, FIR की हुई थी मोबाइल गुम होने की, वो 10 थानों के PI ने, उनके क्राइम के लोगों ने और साइबर क्राइम के लोगों ने, पुलिस डिपार्टमेंट के लोगों ने वो मोबाइल जब्त किए, डिटेन किए और वो मोबाइल आज यहाँ पे दिए जा रहे हैं। उसी के सिलसिले में आज अंदर अमरावती कमिश्नर ऑफिस के अंदर एक प्रेस कॉन्फ्रेंस चल रही है। जिन लोगों के मोबाइल गुमे हैं उनको बुलाया गया है, पूरे मीडिया को बुलाया गया है। जो मोबाइल डिटेन किए पुलिस ने, सैकड़ों की तादाद में मोबाइल है, वो कोई 30,000 का, कोई 35,000 का, कोई 40,000 का, कोई 1 लाख तक ऐसे मोबाइल साइबर पुलिस ने डिटेन किए। और यहाँ पे सबको उनके मोबाइल उनके आइडेंटिफाई करके, वेरिफिकेशन करके उनको मोबाइल दिया जा रहा है, जिसमें हमारे बडनेरा पुलिस स्टेशन के भी 8-10 मोबाइल है। हमारे बडनेरा पुलिस स्टेशन के वरिष्ठ PI सुनील जी चौहान भी है, मौजूद है, उनकी पूरी टीम मौजूद है। अमरावती के कर्तव्यदक्ष पुलिस आयुक्त तो अरविंद चावरे जी यहाँ पे, गणेश जी शिंदे है, धुले सर है और साइबर क्राइम के PI है, सभी यहाँ पे वरिष्ठ अधिकारी पहुँचे हैं। और अंदर प्रेस कॉन्फ्रेंस चल रही है। हम पूरी प्रेस कॉन्फ्रेंस की पूरी कवरेज करके लेके वो आप तक पहुँचाते हैं। ही जी कामगिरी आहे ही दिवसेंदिवस वाढत आहे। कालच्या तारखेला एक चायना मांजा विक्री करणाऱ्या इसमावर सुद्धा कारवाई केलेली आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की या मांजामुळे अनेक लोकांचे जे आहे ते जीव जातात। तर सिद्धार्थनगर सिव्हिल लाईन येथे राहणारा रवींद्र लुलुसिंग चव्हाण याच्या घरामधून 30 नग मोनोफिल गोल्ड कंपनीच्या चायना मांजाची आपण रिकव्हरी केलेली आहे आणि त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। अशा पद्धतीच्या ह्या महत्त्वाच्या कारवाई झालेल्या आहेत। त्याचबरोबर मला या ठिकाणी सांगायला आनंद होतोय की पोलीस आयुक्तालयामध्ये सायबर गुन्हे जनजागृतीबाबत अभियान राबवलं जात आहे आणि त्या अनुषंगाने आयुक्तालयाचे सोशल मीडिया हँडल्स आहेत, त्यावरती आपण सायबर गुन्ह्यांपासून कसं वाचायचं याबद्दल माहिती प्रसारित करतो। तसंच जे आपल्याकडे LED स्क्रीन आहे, व्हेकल आहे, त्याबद्दल आपण माहिती देतो। नुकतेच माननीय पोलीस आयुक्त सर यांच्या वतीने सायबर अवेअरनेस पुस्तिकेचं अनावरण करण्यात आलेलं आहे। ते सुद्धा पुस्तिका आपल्याला या ठिकाणी देण्यात येईल। अशा पद्धतीचे वेगवेगळे जे कार्यक्रम आहेत पोलीस स्टेशन स्तरावर आणि आयुक्तालय स्तरावरती आपले चालू आहे। धन्यवाद। आणि आज हे जे 171 मोबाईल जे मिळालेले आहेत, मोबाईल धारकांना आपण आयुक्तालयामध्ये बोलवलेले आहे आणि हे समोर दिसणारे जे मोबाईल आहेत ते आपण त्यांना दिवाळीच्या पूर्वी एक पोलीस आयुक्तालयाकडून एक सुंदरशी भेट म्हणूया की आपण त्यांना आज परत देत आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सुद्धा आपण पाहिला असेल। आणि त्यातले जे प्रातिनिधिक जे काही मोबाईल आहेत ते माननीय CP सरांच्या हस्ते आपण त्यांना आज वितरित करणार आहोत। मी विनंती करतो की याच्यामध्ये आपले सायबरचे जे PI साहेब आहेत, API आहेत, त्यांची टीम आहे, त्यांनी पाठीमागे यायचं आहे। CIR पोर्टलवरून जे 52 मोबाईल हस्तगत केलेत, मयूर तुम्ही पाठीमागे या। थोडं इकडे पहा। ठीक आहे। अमित बनकर, उजेर मनसुरी मोबाईल यांचा, उजेर मनसुरी यांचा। इधर प्रशांत भांगे, क्या काका इकडे राणी अवसर बोल, अमोल, प्रिया बांगलेकर, त्याचप्रमाणे ज्यांचे मोबाईल हरवले होते किंवा चोरीला गेले होते हे सगळे नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे। पोलीस आयुक्तालयाच्या वतीने मी सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो। म्हणजे मोबाईल चोरी किंवा गहाळ होणे म्हणजे हा फार मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे आहे आणि हे गुन्हे दाखल होत असतात। बऱ्याच ठिकाणी मिसिंग आपण दाखल करत असतो आणि हे काम सातत्याने ट्रेसिंगचं सुरू असतं
आणि परंतु हे कधीच असं या पद्धतीने समोर इतक्या मोठ्या प्रमाणावर येत नाही. आमच्या सायबरच्या टीमने त्याचप्रमाणे जे पोलीस स्टेशन स्तरावरचे जे आहेत, भंडारा पोलीस स्टेशन असेल किंवा इतरही पोलीस स्टेशनने अतिशय चांगली मेहनत घेऊन हे मोबाईल ट्रेस केलेले आहे आणि ते हस्तगत केलेले आहे. आज आम्हाला आनंद होत आहे की दिवाळीच्या आधी या सगळ्यांना त्यांचं मोबाईल आम्ही परत करू शकलो आहे आणि या मोबाईल सोबतच आम्ही त्यांना एक सायबर जनजागृती जो महिना सुरू आहे आणि जो माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्याची सुरुवात झालेली आहे या महिन्यामध्ये, त्याची एक पुस्तिका आम्ही तयार केलेली आहे की सध्या सायबर गुन्ह्यांपासून स्वतःला सुरक्षित कसं ठेवावं याची फार शॉर्ट मध्ये परंतु अत्यंत उपयुक्त माहिती या पुस्तिकेमध्ये आहे. या पुस्तिकेचं पण सगळ्यांनी वाचन करावं आणि पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे की त्यांनी याचाही प्रसार करावा जेणेकरून सायबर गुन्ह्यांबद्दल लोकांमध्ये जनजागृती होईल. आता हे मोबाईल देताना आणि जे लोकांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय ते बघून आम्हालाही समाधान वाटतंय की काहीतरी आपण त्यांना देऊ शकलो. तर आता परत माझी विनंती राहील सगळ्यांना की त्यांनी थोडीशी आपली मोबाईलची काळजी घ्यायला पाहिजे आणि थोडंसं आणि त्याचे जे डिटेल्स असतात म्हणजे बऱ्याच वेळेला आपण सेकंड हँड मोबाईल दुकानांमधून घेतो किंवा कोणाकडूनही असंच विकत घेऊन घेतो. ते न करता प्रॉपर त्याचा बॉक्स असतो, बॉक्सवर त्याचा EMI नंबर असतो, बाकीचे डिटेल्स असतात. ते सगळे डिटेल्स सह तो मोबाईल जर आपल्याकडे असेल तर त्याला ट्रेस करायला थोडंसं सोपं जातं आपल्याला. तर ती थोडीशी खबरदारी सगळ्यांनी जर घेतली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या वस्तूची काळजी घेणे ही पण मला वाटतं आता एक सगळ्या अनुभवानंतर ते सगळेच घेतील. आपण सगळे या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. ज्या नोटा आहेत तर ती माहिती म्हणजे प्राथमिक माहिती जी तपासामध्ये आलेली अशी आहे की त्या नोटा ज्या आहेत त्या म्हणजे संध्याकाळी किंवा अंधारामध्ये वगैरे अशा सिंगल 1-2 नोटा कुठेतरी खरेदीसाठी अशा पद्धतीने ते वापरत होते. फार मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर झाल्याचा अजून तरी तपासात समोर आलेला नाही, परंतु त्याचा आम्ही म्हणजे तपासामध्ये सगळी माहिती घेत आहोत आम्ही की ते कुठे तयार केल्या गेल्या आणि किती दिवसापासून सुरू होतं आणि ते अजून कुठे कुठे वापरल्या गेल्या याचे सगळा तपास त्याच्यामध्ये सुरू आहे. त्याचाच तपास चालू आहे आता, त्याचाच तपास सुरू. MD ची मोठी कारवाई जी झालेली आहे ती पण आहे म्हणजे चालू वर्षामध्ये जवळपास 12-13 गुन्हे दाखल आहेत म्हणजे आणि प्रत्येक वेळेला जे आरोपी याच्यामध्ये जे निष्पन्न होत आहेत MD मध्ये ते सगळे नवीन नवीन आरोपी आहेत. बरेचसे आरोपी आम्ही त्यांची माहिती काढली तर ते रिपीट आरोपी जवळपास नाहीच आहे याच्यामध्ये म्हणजे नवीन नवीन आहेत. तर ते तरी आमच्या क्राईमच्या टीमने आणि नागपुरी पोलीस स्टेशन असेल त्यांनी देखील फार चांगली याच्यामध्ये कारवाई केलेली आहे आणि आमचं जो ऑपरेशन वाईपआउट आम्ही जो सुरू केलेला आहे तर आमचा म्हणजे उद्देश असा आहे की अगदी म्हणजे हा जो शहर आहे म्हणजे ड्रग फ्री अमरावती करण्याचा आमचा मानस आहे. तर अजून तरी तपासत नाही, परंतु आम्हाला जे काही निष्पन्न झालेले आहेत काही नागपूरचे आहेत काही मुंबईचे आहेत बाहेरचे आहेत. इथे जे इथे जे पुढे देतात अमरावतीमध्ये हे जेवढे आम्ही केसेस केलेले आहेत ते सगळे आरोपी म्हणजे नवीनच आरोपी सगळे रिपीट त्याच्यामध्ये नाहीये आरोपी. शहरामध्ये बाल गुन्हेगारी खूप वाढलेली आहे शहरामध्ये. काही मोहीम विशेष काही मोहीम पोलीस ऐकली होती का काही बाल गुन्हेगारीच्या संदर्भात म्हणजे एकतर थोडंसं जनजागृती काउन्सिलिंग कारण कायद्याच्या बऱ्याच मर्यादा आहेत बाल गुन्हेगारीच्या संदर्भात. म्हणजे बाल गुन्हेगारांना जसं म्हणजे त्याच्यामध्ये कसं आहे की त्यांना मुलांनाच एक विक्टिम म्हणून कायद्यामध्ये असं ते गृहीत धरलं जातं. तर त्यांचं काउन्सिलिंग करणे त्यांच्या पालकांचं काउन्सिलिंग करणे हे त्याच्यामध्ये अतिशय महत्वाचं आहे. काही ह्या कायद्याच्या अडचणी असल्यामुळे त्याच्यामध्ये कारवाई करण्यामध्ये फार आणि प्रिव्हेन्शन करण्यामध्ये पण देखील त्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी येतात हे खरं आहे. तरी आम्ही आमच्या परीने जेवढ्या कायद्याच्या चौकटीत जी प्रयत्न शक्य आहेत ती आम्ही करतोय. वरिष्ठ नागरिकांसाठी डिजिटल अरेस्टमेंट प्रकार जो वाढत आहे ती सुरू केलेली आहे सायबरची तर ते आम्ही करतोय. म्हणजे आता आपण पण बातमी वाचली असेल की म्हणजे रिटायर्ड ज्युडिशरी मधून रिटायर्ड झालेले व्यक्ती सुद्धा त्याचं म्हणजे बळी पडलेले त्याला म्हणजे इतकं त्याचं म्हणजे अशा पद्धतीने हिप्नोटाईज केल्यासारखं ते असे ते गुन्हे आहेत. तर आमचं आव्हान आहे सगळ्यांना सर्व नागरिकांना आहे विशेषतः सिनियर सिटीजन किंवा रिटायर्ड झालेले जे लोक आहेत की ज्यांच्या अकाउंटमध्ये पैसे असतात आणि बऱ्यापैकी अमाऊंट असते त्यांना आमची विनंती राहील की अशा
मोबाईलवर येणाऱ्या कुठल्याही मेसेजवर तुम्हाला म्हणजे स्वस्तात लोनचा असेल किंवा तुम्हाला कुठलं काही रिवॉर्ड पॉईंट तुमचे जमा झाले किंवा कुठले चुकून तुमच्या मोबाईलमध्ये काही तुमच्या अकाउंटमध्ये चुकून ट्रान्झॅक्शन झालं, पैसे जमा झाले, तर तुम्ही कृपया परत करा आम्हाला. आणि अशा पद्धतीने ट्रॅप करून आणि ते कुठेतरी क्लिक करतात आणि क्लिक केलं की त्याच्यामध्ये ते फसतात. तर मोबाईलवर कुठल्याही फायनान्शियल ट्रान्झॅक्शनच्या बाबतीत कुठल्याही मेसेजला अजिबात रिस्पॉन्ड करू नका, कुठे चुकून सुद्धा क्लिक करू नका. आणि आता सध्या तर एआय टेक्नॉलॉजी आलेली आहे. एआय ची टेक्नॉलॉजी तर इतकी विलक्षण आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला एखादी फोन येईल असं वाटेल की आपल्या मुलाचाच फोन आहे, त्याचाच आवाज आहे, इथपर्यंत की व्हिडिओ कॉल मध्ये सुद्धा तो तुमच्या घरच्या व्यक्तीसारखा तो दिसेल व्यक्ती. आणि तो तिथून काहीतरी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की मी असं इथे अडकलो आहे, मला एकदम इमर्जन्सी मध्ये इतके पैसे ताबडतोब पाठवा वगैरे असं काहीतरी तो विनंती करेल. आणि आपण खात्री न करता काहीतरी जर केलं तर ते त्याच्यामध्ये परत आपण कुठेतरी बळी पडू शकतो. तर याच्यामध्ये असे जर कॉल आले कुठे तर आपण परत तो कॉल कट करून रेग्युलर कॉल लावून आपल्या त्या व्यक्तीशी, त्या संबंधित आपल्या नातेवाईकाशी बोललं पाहिजे आणि खात्री केली पाहिजे की बाबा हे फोन तूच केला होता का. त्याने जर फोन नाही उचलला तर त्याच्या घरातले त्याच्यासोबत इतर व्यक्ती असेल त्यांच्याशी बोललं पाहिजे की तो असं फोन आला होता, असं कुठे तो अडचणीत आहे का. एवढे 2-3 ठिकाणून खातरजमा केल्याशिवाय कुठलाही असं ट्रान्झॅक्शन आणि हे करू नये. हा पण विषय आम्ही कव्हर केलेला आहे की त्याच्याबद्दल काय करावं. म्हणजे सगळ्यात म्हणजे विनंती अशीच आहे की कुठेही चुकून क्लिक करू नका आणि कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. मोबाईलवर कुठलेही व्यापार किंवा पैसे दुप्पट होतील किंवा हे होतील, म्हणजे इव्हन की फेक व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा त्याच्यावर तयार केले जातात आणि त्याच्यामध्ये बरेचसे मेंबर त्या गुन्हेगारांचेच असतात जे त्याच्यावर असे मेसेज टाकतात की मला इतके पैसे टाकले होते, इतके मिळाले, माझे इतके दुप्पट झाले. आणि आपल्याला असं वाटतं की खरोखरच इतर लोकांना याचा फार बेनिफिट होतोय, त्यांचे पैसे मिळालेले आहे, आपण पण थोडे हे करू. तर हा फक्त ट्रॅप असतो. तर हे पण लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आज अमरावती शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये विविध पोलीस स्टेशनला जे मोबाईल चोरीला गेले होते अथवा गहाळ झाले होते असे बरेच मोबाईल जे आहेत रिकवर केलेले आहेत. सुमारे 171 मोबाईल आमच्या सायबरच्या टीमने आणि काही पोलीस स्टेशनने ते रिकवर केले, ज्याची किंमत जवळपास 26 लाखाच्या वर आहे. ते मोबाईल परत करण्यासाठी आम्ही आज सगळे मोबाईलचे जे ओनर्स आहेत त्यांना आज आम्ही बोलवलं होतं आणि त्यांना ते मोबाईल आम्ही आज परत केलेले आहे. खरंच मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेले आहे. तर नागरिकांना काय आव्हान कराल पोलीस आयुक्त? नागरिकांना माझं आव्हान राहील की मोबाईलवर कुठल्याही प्रकारचे जे मेसेजेस जे येतात की जे पैशाशी संबंधित आहे किंवा कुठल्याही गिफ्ट किंवा रिवॉर्ड किंवा लोन किंवा अशा पद्धतीने किंवा कुठल्या तरी तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून मेसेज आला आहे आणि तो पैशाची मागणी करतो आहे, अडचणीत आहे, अशा प्रकारचे जे मेसेजेस येतात किंवा कॉल येतात याला अजिबात रिस्पॉन्ड करायचं नाही, कुठे चुकूनसुद्धा क्लिक करू नये. एआयची टेक्नॉलॉजी आज अशी आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची घरचीच व्यक्ती समोरून बोलते असं दिसेल. ती व्यक्ती इवन व्हिडिओ कॉलवर सुद्धा तो चेहरा तुम्हाला दिसेल की तुमचा मुलगा किंवा कोणीतरी व्यक्ती घरची जवळची बोलते आणि ती अडचणीत आहे आणि कुठेतरी मदतीसाठी पैशाची मागणी वगैरे करते आणि तुम्ही खात्री न करता त्याच्यावर जर कुठे जर ट्रान्झॅक्शन केलं तर तुमची फसवणूक होऊ शकते. तर अशा वेळेला काय करायचं की म्हणजे तो कॉल कट करायचा आणि एक रेग्युलर कॉल आपण परत लावून त्या संबंधित व्यक्ती जी आहे आपली नातेवाईक त्यांच्याशी बोललं पाहिजे. त्यांनी जर कॉल उचलला नाही तर त्याच्यासोबत जे इतर कोणी राहत असेल सोबत तर त्यांच्याशी बोललं पाहिजे की ती व्यक्ती अशा कुठे अडचणीत आहे का. आणि 2-3 ठिकाणावर ती खात्री केल्याशिवाय कुठलंही ट्रान्झॅक्शन मोबाईलवर करू नये. दिवाळीच्या सुट्टीमध्ये अनेक नागरिक घर बंद करून बाहेरगाव जात असतात आणि कुणाला सांगतात मोठ्या प्रमाणात घरफोडीचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. तर काय आव्हान करणार? सर्वप्रथम तर मी नागरिकांना हे आव्हान राहील माझं की जास्त मौल्यवान वस्तू किंवा कॅश घरामध्ये ठेवू नये आणि विशेषतः बाहेरगावी जाताना कुठेतरी बँकेत लॉकरमध्ये जर आपण ठेवले तर ते सुरक्षित राहतील. आणि जवळच्या पोलीस स्टेशनला जर जाताना जर माहिती दिली तर कमीत कमी आमचे लोक रात्र गस्तीमध्ये किंवा इतर वेळेला त्या ठिकाणी व्हिजिट करतील आणि म्हणजे लक्ष ठेवतील, तर जेणेकरून आपल्याला हे टाळता येईल. सण आलेला आहे जवळ. मी माझं नागरिकांना आव्हान राहील की त्यांनी या दिवसामध्ये म्हणजे एकतर जे फटाक्यांच्या बाबतीत माझं आव्हान राहील की त्याचा कमीत कमी आपण वापर केला पाहिजे आणि जे पर्यावरणपूरक जे ग्रीन क्रॅकर्स आहेत त्याचा आपण वापर करायला पाहिजे. इतर जे प्रदूषण
फैलवणारे जे क्रॅकर्स आहेत, फटाके आहेत, त्याचा आपण वापर करू नये आणि जी काही वेळ जी ठरवून दिलेली आहे, जी काही कायद्याने जी वेळ आहे ती पण आपण पाळली पाहिजे. इतरांना त्रास होणार नाही याची थोडीशी आपण प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे. दिवाळीनिमित्त माझे सर्व अमरावती शहरातील सर्व नागरिकांना पोलीस अमरावती आणि बडनेरा म्हणजे पोलीस आयुक्तालय अमरावती शहरातील सर्व नागरिकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.